हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू माय यूट्यूब चॅनल मॅथ्स विथ सागर. आज आपण इंटिग्रेशनच्या नंतरचा इम्पॉर्टंट चॅप्टर जो आहे डेफिनेट इंटिग्रेशन, त्याचे सगळे क्वेश्चन्स आपण आज बघणार आहोत. तर चलूया आपण स्टार्ट करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1. आता इथून पुढे काय होईल, इंटिग्रेशनला तुम्हाला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट असे तुम्हाला दिसत राहणार आहे. आता जर -1 to 1 असेल ना लिमिट, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह सेम नंबर, तर आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे. हा चॅप्टर ना सगळा बेस्ट प्रॉपर्टीज वरती आहे. तुमच्या जर सगळ्या प्रॉपर्टी क्लिअर असेल तर हा चॅप्टर तुम्हाला एकदम इझिली जाईल. सगळे क्वेश्चन सोपे जातील तुम्हाला सॉल्व्ह करायला. तर -1 to 1 असेल तर त्याच्या समोरचं हे जे फंक्शन आहे ते आपलं इव्हन आहे की ऑड आहे आपल्याला त्या अगोदर चेक करावं लागतं. आता आपलं जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स ते आपण लिहून घेऊया. एफ ऑफ एक्स काय आता आपलं अंडर रूट ऑफ 1 + x + x² मायनस अंडर रूट ऑफ 1 - x + x² असं फंक्शन. ऑड इव्हन कसं चेक करायचं, तर एक्सच्या ऐवजी आपण अगोदर एफ ऑफ -x पुट करणार. म्हणजे काय, जिथे कुठे आपल्याला x दिसतो तिथे आपण -x पुट करणार. इथे x व्हॅल्यू -x पुट केली तर 1 - x आला. x व्हॅल्यू -x केली तर स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह येतो. सो प्लस x² मायनस अंडर रूट ऑफ हा 1 ॲज इट इज मायनस ऑफ मायनस प्लस x आला आणि इथे प्लस x² असं तयार होणार आहे. या दोघांमध्ये काय फरक एकदा बघा बरं, काय दिसतोय आपल्याला. 1 - x + x² आपला इथे निगेटिव्ह होता, इथे पॉझिटिव्ह झाला. 1 + x + x² हा पॉझिटिव्ह होता, तो निगेटिव्ह झाला. म्हणजे आपल्याला हे एक्झॅक्टली काय दिसतंय की निगेटिव्ह एफ ऑफ एक्स ऍड झालेलं दिसतोय. म्हणजे आपण काय करू शकतो, या दोघांमधून जर मी मायनस साईन बाहेर घेतलं, इथं ब्रॅकेट करून घेतली, तर निगेटिव्ह आता काय होईल, पॉझिटिव्ह होईल. सो अंडर रूट ऑफ 1 + x + x² होईल. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला आणि हा जो पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह होईल. अंडर रूट ऑफ 1 - x + x². आणि ही जी व्हॅल्यू होती ती कोणाची होती, आपली एफ ऑफ एक्स ची होती. सो आपल्याला भेटलं एफ ऑफ -x = -f ऑफ एक्स. सो आपण म्हणू शकतो एफ ऑफ एक्स इज ऑड. आणि जर इंटिग्रेशन -a to a एफ ऑफ एक्स dx हे आपल्याला काढायचं असेल, एफ ऑफ एक्स जर ऑड असेल तर याचं डायरेक्टली आपलं आन्सर काय येतं, 0. आणि आपलं फंक्शन दिलंय ते ऑड आहे, त्याच्यामुळे आपलं फंक्शनचा आन्सर काय आला, डायरेक्टली इंटिग्रेशनचा आन्सर काय आला, डायरेक्टली 0 आलेलं आहे. सो ऑप्शन बी इज करेक्ट. कळलं असेल तर लिहून घ्या चला पटकन. आता नेक्स्ट जो क्वेश्चन दिलाय त्याचं लिमिट 0 to 2 दिलंय आणि 3x + 1 / x² + 4 आलाय. आता 0 to 2 असेल तर आपण याला जी पहिल्या चॅप्टर मध्ये आपण मेथड वापरली ना तीच आपण या क्वेश्चनला यूज करूया. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 3x + 1 / x² + 4 dx आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. तर तुम्हाला आठवत असेल तर डिनॉमिनेटर आपण या दोघांना काय करतो, स्प्लिट करतो, सेपरेट करतो. म्हणजे आपण लिहू शकतो I = इंटिग्रेशन 0 to 2. पहिला आपण स्प्लिट केला 3x ला, डिनॉमिनेटर आहे x² + 4 आणि दुसरा आपण करणार 1 ला स्प्लिट, देअरफॉर 1 / x² + 4 dx. आता 1 / x² + a² डायरेक्टली आपल्याला याचा आन्सर माहिती आहे, पण इथे थोडेसे आपल्याला उद्योग करावे लागतील. आता अगोदर इंटिग्रेशन स्प्लिट करून घेऊया. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 3 ला आपण बाहेर घेऊया, x / x² + 4 dx प्लस इंटिग्रेशन याला पण अप्लाय करूया. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 1 / x² + 4 dx. आता डिनॉमिनेटरला x² आहे, वरती x जर आला असेल तर आपण काय करतो, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह मॅच करण्याचा प्रयत्न करतो. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x असतो, 4 चा तसा पण 0 आहे. मग वरती 2x पाहिजे तर 2 मिसिंग आहे, आपण 2 ने काय करणार, 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड करणार. अशा टाइपने आपण काय केली, ऍडजस्टमेंट केली. आणि याचा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, 1 / x² + a² काय असतो, 1 / a tan - x / a असतो. 4 म्हणजे काय, 2 चा स्क्वेअर. सो आपण तिथे यूज करू शकतो. आता 3/2 बाहेर आला इंटिग्रेशनच्या. जर डिनॉमिनेटरला फंक्शन आहे, न्यूमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह असतो आपला लॉग ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला कोण आहे, x² + 4. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 प्लस. आता याचं आन्सर सोपं आहे. इथं 4 ला पण 2 चा स्क्वेअर लिहू शकतो, देअरफॉर इंटिग्रेशन इज 1 / 2 tan इनवर्स ऑफ x/2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2. आता इथे इंटिग्रेशनची लिमिट आपल्याला पुटअप करायची, म्हणजे काय, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. जर मी अप्पर लिमिट पुट केलं इथे होईल 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, 4 + 4 8, म्हणजे मी इथे लिहू शकतो लॉग ऑफ 8 हे अप्पर लिमिट, मायनस एक्चुअली जर 0 पुट केली तर 0 + 4 4 राहिला आणि आपल्याला लॉग ऑफ 4 भेटलेला आहे.
प्लस 1/2. इकडे पण सेम अगोदर 2 नंतर 0 पुट करणार. अप्पर लिमिट पुट केलं तर tan इनवर्स ऑफ 1 आला 2/2 1 असतो. tan इनवर्स ऑफ 1 आपला काय असतो π/4 असतो मायनस. x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर tan इनवर्स ऑफ 0 आन्सर येईल 0. आता हे सगळं आपल्याला काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. आता ऑप्शन तुम्ही बघितले तर ऑप्शन मध्ये 2√2 वगैरे लॉगच्या पुढे दिसत आहे म्हणजे आपल्याला इथे थोडेसे 2 च्या भाषेमध्ये काय करावं लागेल बदल करावे लागतील. आता इज इक्वल टू 3/2 ॲज इट इज. हा जो आहे log 8 याला मी 2 चा क्यूब लिहू शकतो. 8 जर 2 चा क्यूब असेल तर लॉगच्या प्रॉपर्टीनुसार तो 3 लॉगच्या पुढे येईल. सो आपण लिहून घेणार इथे 3 log 2 मायनस या 4 ला 2 चा स्क्वेअर लिहू शकतो. 2 आला पुढे therefore this is 2 log 2 आणि π/4 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला माझा प्लस π/8. आता मला इथे ऑप्शन दिसायला लागले बरं का. कसा तर इथे प्लस π/8 आहे. कोणत्या ऑप्शन मध्ये प्लस π/8 आहे फक्त सी मध्ये. पण आपल्याला log 2√2 भेटतो की नाही याचं कन्फ्युजन आहे तर अगोदर पूर्ण सॉल्व्ह करून घेऊया. आता 3 log 2 मायनस 2 log 2 किती ऑब्विसली 1 log 2 म्हणजे फक्त log 2 राहिला. सो वी कॅन राईट 3/2 log 2 प्लस π/8. आता हा सगळा पॉवरचा गेम आहे. हा 3/2 कुठे जाईल 2 च्या पॉवरला जाईल. सो वी कॅन राईट log ऑफ 2⁻³ प्लस π/8. आता तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की 1/2 पॉवर आहे ना त्याला मी रूट लिहू शकतो. सो वी कॅन राईट log ऑफ √2 चा पॉवर 3 प्लस π/8. आता √2 चा पॉवर 3 म्हणजे √2 चं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. √2 × √2 × √2 2 √2 चं मल्टिप्लिकेशन 2 म्हणजे आपला आन्सर आला log ऑफ 2√2 प्लस π/8. बरोबर तोच ऑप्शन भेटलाय का. येस करेक्ट. सी ऑप्शन इज करेक्ट. राईट डाऊन फास्ट. चलो नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज इंटिग्रेशन 0 to π/4 cos² x sin² x आपण cos³ x प्लस sin³ x ब्रॅकेट स्क्वेअर. या क्वेश्चन मध्ये ना आपण कोणती प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो का तो अगोदर विचार करूया. प्रॉपर्टी कधी अप्लाय करतो आपण ज्यावेळेस 0 to π/2 sin cos असेल त्यावेळेस. का बरं कारण sin आणि cos आपण π/2 ला 90 मधला cos sin मध्ये चेंज करू शकतो cos sin मध्ये sin cos मध्ये चेंज करू शकतो. पण π/2 नसेल तर π/4 आला त्याच्यामुळे इथेच आपल्याला काहीतरी उद्योग करावे लागेल. अशा क्वेश्चन मध्ये आपण काय करतो की खाली साइन आणि कॉस दिसतोय ना तर आपण खाली cos³ प्लस sin³ ला tan मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. का बरं कारण tan मध्ये कन्वर्ट केला की tan चा डेरिव्हेटिव्ह आपण वरती मॅच करण्याचा प्रयत्न करतो. अशा टाइपची ती मेथड असते. मग आता cos³ प्लस sin³ x ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला दिलाय. मला जर डिनॉमिनेटरला tan आणायचा असेल तर क्यूबचा पॉवर 2 म्हणजे 6 पॉवरने मला काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल जेणेकरून आतमध्ये गेल्यावर माझा cos³ दोघांना डिवाइड होईल. आता आपण दिलेलं इंटिग्रेशन फर्स्ट लिहून घेऊया. इंटिग्रेशन 0 to π/4 cos² x into sin² x अपॉन cos³ x प्लस sin³ x ब्रॅकेट स्क्वेअर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x डिवाइड बाय cos⁶x आपण असं करतो. सो वी गेट इंटिग्रेशन 0 to π/4 अगोदर डिनॉमिनेटर लिहूया. cos⁶ जर मी याला डिवाइड केला आणि तो पॉवर 2 च्या आतमध्ये गेला तर 6/2 म्हणजे 3 पॉवरने दोघांना तो डिवाइड होईल. cos³ आपण cos³ 1 आला प्लस sin³ आपण cos³ ला tan³ x येईल ब्रॅकेटचा स्क्वेअर. न्यूमरेटरला पण आपण काय करूया cos⁶x ने डिवाइड करूया. cos⁶ ने डिवाइड केलं तर cos² मधला 2 गेला म्हणजे डिवाइडला कोण आला फक्त cos⁴ आला. cos⁴ ला मी cos² × 1 आपण cos² x असं लिहून घेतो इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. आता असं का बरं लिहिलं तुमच्या लक्षात येईलच. नेक्स्ट स्टेप आपली इंटिग्रेशन 0 to π/4. आता sin² आपण cos² काय असतो tan² x असतो. 1 आपण cos² काय असतो sec² x असतो. डिवाइडला 1 प्लस tan³ x ब्रॅकेट स्क्वेअर असाच्या असा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. बघा बरं काय पॅटर्न दिसतोय का. जो ब्रॅकेट मध्ये आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय. कसा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 tan³ x चा अगोदर 3 tan² x आला का tan² आणि tan चा डेरिव्हेटिव्ह sec² x आपल्याला दिसतोय. सो वी सबस्टिट्यूट 1 प्लस tan³ x इज इक्वल टू t. याची आपण टी पुट केली. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 tan² x इंटू sec² x dx इज इक्वल टू dt असा आला. त्याच्यापैकी tan² sec² dx व्हॅल्यू आली dt/3. आपण ते नंतर लिहून घेऊया. आता सबस्टिट्यूशन ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस आपले लिमिट पण चेंज होत असतात. मग आता आपण इथे एक असा बॉक्स करतो. बॉक्स मध्ये अगोदर आपल्याला हे इंटिग्रेशन कोणाचं होतं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x म्हणून x च्या व्हॅल्यू होत्या.
एक्सची व्हॅल्यू एकदा आपल्याकडे 0 होती आणि एकदा व्हॅल्यू आपल्याकडे एक्सची π/4 होते. आपण आता कोणामध्ये जातोय, टी मध्ये जातोय. सो एक्सचं टी मध्ये आपण कन्व्हर्जन करणार. याचे दोन व्हॅल्यूज आपण घेतले ना, आपण सबस्टिट्यूशन मध्ये पुट करतो. एक्सची व्हॅल्यू 0 जर मी इथे पुट केली तर tan 0 0 असतो, टीची व्हॅल्यू मला 1 भेटले. आणि एक्सची व्हॅल्यू जर π/4 मी इथे पुट केली तर tan π/4 आपला 1 असतो आणि त्याचा 1चा क्यूब 1च आला. 1 + 1 आपल्याला 2 भेटलेला आहे. सो 0 to π/4 च्या ऐवजी लिमिट आले 1 to 2. आता हे आपण काय करूया, सगळं सबस्टिट्यूट करूया याच्यामध्ये. सो I = इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2. न्यूमरेटरचा tan स्क्वेअर sec स्क्वेअर dx गेला, आन्सर आला dt/3. सो dt आणि 1/3 ने इकडे आपण डिवाइड करूया अपॉन 1 + tan क्यूब x ला t पुट केलं तर सो इंटिग्रेशन ऑफ t² आपण असं लिहू शकतो. आता इथे सिंपल पॉवर रूल आहे, तर t आपण वरती घेऊन गेलो t⁻², तर t⁻² होईल. सो 1/3 इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 t⁻² dt. आता इथे पॉवर रूल जर आपण यूज केला तर आन्सर येईल t⁻² + 1 म्हणजे -1 आपण -2 + 1 म्हणजे -1 इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2. आता हा मायनस आपण बाहेर घेऊया, -1/3. आतमध्ये फक्त राहिला t⁻⁻1 ज्याला आपण 1/t असं लिहून घेऊ शकतो, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट जर आपण पुट केले, सो वी गेट I = -1/3 इंटिग्रेशनच्या बाहेर अगोदर 2 पुट केला तर 1/2 - 1 असं आन्सर आला. सो -1/3 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 1 - 2 -1/2 होईल आणि यांचं मल्टिप्लिकेशन 1/6 आलेलं आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट आपल्याला इथे भेटला. चलो राईट डाऊन फास्ट. आता या क्वेश्चन मध्ये इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 दिलाय. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स अपॉन 1 + cot x raised to 101 असं आपल्याला भेटलेलं आहे. आता या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण काय करतो, cot x ना π/2 ला tan x मध्ये चेंज होत असतो. त्यामुळे आपण काय करतो, x ची व्हॅल्यू π/2 - x म्हणजे किंग्स प्रॉपर्टी आपण इथे यूज करत असतो. पण हे ज्या वेळेस पॅटर्न दिसल तर याचा आन्सर आपल्याला डायरेक्टली π/4 असं माहिती आहे. पण आता आपल्याला माहित नसेल तर आपण काय करूया, एक क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. खूप सोपं आहे, फक्त पॅटर्न लक्ष ठेवा की कसा तो सॉल्व्ह होत असतो. आता I = फर्स्ट इंटिग्रेशन आपल्याला जे दिलं ते लिहून घ्या, 0 to π/2 dx अपॉन 1 + cot x raised to 101. आता बाय युजिंग किंग्स प्रॉपर्टी x च्या ऐवजी आपण π/2 - x जर पुट केला तर cot π/2 - x असतो प्लस tan x. सो वी कॅन राईट इंटिग्रेशन 0 to π/2 dx अपॉन 1 + tan x raised to 101. आता या दोघांचे आपण कायम काय करत असतो, ऍडिशन करत असतो. कायम हाच पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. ऍडिशन करायची, I + I आपला 2i झाला, दोघांचं लिमिट सेम इंटिग्रेशनचं. सो वी कॅन राईट 0 to π/2 कॉमन. आता 1/1 + cot x raised to 101 प्लस 1/1 + tan x raised to 101 इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आपण असं लिहून घेतलं. इथं आता काय करू शकतो आपण, cot x ला 1/tan लिहू शकतो. मग 1 raised to 101 1च आला म्हणजे डिनॉमिनेटरला tan x raised to 101 आला. मग आता जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, कसं 1/tan x raised to 101 आहे, इकडे जर तो मल्टिप्लाय झाला तर tan x raised to 101 + 1 tan x raised to 101 होईल. तो वरती गेला तर आपल्याला भेटेल tan x raised to 101 tan x raised to 101 + 1 असं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यावर लिहू शकतो. प्लस 1/1 + tan x raised to 101 इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. आता दोघांचा बेस सेम दिसतोय, तो आपण एकदाच लिहून घेणार आणि न्यूमरेटरची ऍडिशन घेणार. सो 2i = न्यूमरेटरची ऍडिशन काय झाली, tan x raised to 101 + 1 झाली, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 tan x raised to 101 + 1. डिनॉमिनेटर आपला tan x raised to 101 + 1 सेम आहे, म्हणजे ते आता काय होतील, डायरेक्टली कॅन्सल होतील. इंटिग्रेशन फक्त 1चं आलं, 1चं इंटिग्रेशन असतं आपलं x इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2. अप्पर लिमिट पुट केलं तर आपल्याला भेटला π/2 आणि I चं आन्सर भेटलं 2 ने तिकडे जाऊन डिवाइड झाला तर आन्सर आलं π/4. हाच पॅटर्न सगळीकडे तुम्हाला दिसणार आहे. फक्त लक्षात ठेवा, लिमिट्सची एकतर ऍडिशन π/2 पाहिजे किंवा 0 to π/2 म्हणजे या दोघांची ऍडिशन पण π/2 येते. cot x किंवा tan x जरी असला किंवा दोघं जरी असले तरी आपलं शेवटचं आन्सर π/2 आणि इकडे 2 भेटणार. 2 तिकडे गेला की π/4. सो विच ऑप्शन इज करेक्ट, ऑप्शन बी इज करेक्ट. या पद्धतीने आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. राईट डाऊन फास्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज इंटिग्रेशन फ्रॉम -2 to 2 x² - x - 2.
ज्यावेळेस मॉड्युलस येतो ना त्यावेळेस आपल्याला तो ब्रेक करावा लागतो. मॉड्युलसचा ग्राफ कसा असतो आपला व्ही शेप असतो असा, या साईडला निगेटिव्ह या साईडला पॉझिटिव्ह आपण असं घेत असतो. सेम मेथड आपण या क्वेश्चनला आपण यूज करणार आहोत. पण आता आपण काय करणार, -2 to 2 दिलाय ना, यांचे जे फॅक्टर पडतात ते यांच्यामध्ये येतं की नाही अगोदर आपल्याला ते चेक करावं लागेल. आता आपल्याला एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे बरं मॉडमध्ये, x² - x - 2 दिलाय. याचे फॅक्टर आपले x - 2 x + 1 असे पडतील. म्हणजे माझ्या एक्सच्या काय दोन व्हॅल्यू झाल्या, एक आली -1 दुसरी आली 2. आता आपण काय करूया, रिअल नंबर लाईन वरती -1 आणि 2 इथे लिहून घेत असतो. एफ ऑफ एक्स कुठे निगेटिव्ह कुठे पॉझिटिव्ह ते जरी कळलं तरी आपल्याला मॉड्युलस समजून घ्यायला सोपा जातो. -1च्या इकडे एखादा आपण रॅन्डम पॉईंट घेऊया -2. एक्सची व्हॅल्यू -2 याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पुट केली तर -2 - 2 -4 -2 + 1 -1. हा निगेटिव्ह दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं पॉझिटिव्ह. याला आपण वेव्ही कर्व असं म्हणतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असंच हे असणार आहे साईन. आता पॉझिटिव्ह असेल तर मॉड्युलस आपण डायरेक्टली जे फंक्शन आहे तेच घेतो. निगेटिव्ह असेल तर मॉड्युलसचे आपले काही साईन होतात, साईन आपले चेंज होत असतात. म्हणजे काय माहिती का, एफ ऑफ एक्स आता या दोन नंबर पैकी -1 या दोघांच्या मध्ये आलाय. म्हणजे मी -2 पासून ते -1 पर्यंत, -2 पासून तर -1 पर्यंत पॉझिटिव्ह असल्यामुळं जो मोड मध्ये आहे माझं तेच फंक्शन x² - x - 2 येणार आहे. कारण तिथे माझं साईन काय पॉझिटिव्ह आहे आणि जिथं निगेटिव्ह आहे कुठून कुठपर्यंत -1 पासून आता 2 पर्यंत. मग इथे -1 पासून तर 2 पर्यंत हे आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी लिहितो बरं का. -1 पासून तर 2 पर्यंत आपलं आता फंक्शन इथं निगेटिव्ह आहे. सो आपण मॉड्युलसला काय साईन देणार, किंवा मॉड्युलस गेलं तर त्याला साईन येणार मायनस साईन येणार. म्हणजे -x² - x - 2 असं आपल्याला फंक्शन भेटणार आहे. आता हे सगळे चेंजेस आपण तिथे करूया आणि आपण इंटिग्रेशन नव्याने लिहून घेऊया. सो I = इंटिग्रेशन. फर्स्ट लिमिट कुठून कुठपर्यंत, -2 पासून -1 पर्यंत. -2 to -1 आपलं जे फंक्शन आहे ते पॉझिटिव्ह आहे. डायरेक्टली ही ब्रॅकेट ऍज इट इज आपण लिहून घेणार x² - x - 2 प्लस आता कुठून कुठपर्यंत आपण -2 to 2 ला -2 to -1 आणि -1 to 2 पर्यंत ब्रेक केलंय. सो सेकंड इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 2. आता त्याच्यासाठी आपलं निगेटिव्ह साईन आहे. मग निगेटिव्ह साईन जर मध्ये मल्टिप्लाय केला तर -x² - x + 2 इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx आपल्याला असं भेटेल. आता हे इंटिग्रेशन काढणं सोपं आहे. डायरेक्ट आपण काय करूया, इंटिग्रेट करूया. सो याचं इंटिग्रेशन आलं x³ याचं -x² 2 -2x फ्रॉम -2 to -1 प्लस यांचं काय येईल बरं मग आता -x³ प्लस x² 2 प्लस 2x फ्रॉम -1 to 2. आता इथे आपण काय करतो, लिमिट पुट करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं. सो I = फर्स्ट ब्रॅकेट मध्ये अगोदर अप्पर लिमिट पुट केलं तर -1चा क्यूब -1, सो वी गेट -1/3. इथे -1 जर पुट केलं तर -1चा स्क्वेअर 1 होईल विथ मायनस साइन, सो वी गेट -1/2. आणि -1 जर इथे पुट केलं तर -2 × -1 +2 झाला, सो वी गेट +2. हे आपण अप्पर लिमिट पुट केलं. -2 जर आपण इथे पुट केला तर -2चा क्यूब -8/3 इथे येईल. ब्रॅकेट मध्ये लिहूया -8/3. इथे -2 पुट केलं तर -2चा स्क्वेअर +4 +4/2 2 झाला विथ मायनस साइन, दॅट इज -2. इथे -2 पुट केलं तर -2 × -2 +4 आपण इथे लिहू शकतो. हे सगळं माझं फर्स्ट ब्रॅकेटचं लिमिट सबस्टिट्यूशन झालं. नाव सेकंड ब्रॅकेट इथे प्लस करूया, सेकंड ब्रॅकेट सबस्टिट्यूशन येते. आता 2 जर पुट केलं तर 2चा क्यूब -8/3 इथे येणार, -8/3. इथे ब्रॅकेट कर्व ब्रॅकेट घेऊया. फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं आपण अज्युम करतोय. 2चा स्क्वेअर +4/2 म्हणजे इथे +2 झाला आणि +2 × 2 = 4 आपण असं लिहू शकतो. मायनस करून आपण लोअर लिमिट पुट करणार. -1चा क्यूब -1 विथ मायनस साइन, दॅट इज +1/3. -1चा स्क्वेअर +1, सो वी गेट +1/2. अँड नाव 2 × -1 -2 असं आपल्याला आन्सर भेटलेला आहे. हे कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा आपण सगळ्या व्हॅल्यू काय करूया, ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया, म्हणजे ब्रॅकेट ओपन करूया. सो वी गेट I = हा -1/2 -1/3 -1/2 +2 इकडे भेटेल +8/3 +2 -4. या आपण ब्रॅकेट ओपन केल्या तर -8/3 +2 +4 -1/3 -1/2 +2 आपल्याला भेटला. आता बघूया कोण कोण कॅन्सल होतंय. तर बघा
2 प्लस 2 4 झाला आणि हा -4 सोबत काय झाले कॅन्सल झाले. आपण अशी कट करूया डायरेक्टली. 2 प्लस 2 4 आणि प्लस 4 म्हणजे 2 प्लस 4 6 आणि प्लस 2 आपल्याला इथे 8 भेटला. यांना आपण काय करू आपण कॅन्सल करू कारण आपण यांचं कॅल्क्युलेशन केलंय असं त्याचा अर्थ होईल. अजून काय दिसतंय का? अजून बघा -1/2 -1/2 म्हणजे -2/2 -2/2 आपला आला -1 -1/2 -1/2 चं कॅल्क्युलेशन पण आपण केलं. उरलं कोण कोण -1/3 -8/3 -1/3 उरलंय. सगळ्यांचा बेस सेम आहे मायनस सगळ्यांचा बेस 3 आपण लिहून घेऊया आणि सगळ्या न्यूमरेटरची ऍडिशन करूया. -1 + 8 म्हणजे 7 7 - 1 म्हणजे किती जायला म्हणजे किती झाला तो आपला 6 झाला. पण त्याच्या अगोदर इथं मला काहीतरी दिसतंय. काय दिसतंय? हा +8/3 -8/3 काय होतं डायरेक्टली कॅन्सल होतोय. ते तर सोपं झालं आपल्यासाठी. सो वी गेट -1/3 -1/3 सो वी गेट -2/3. आता यांचं कॅल्क्युलेशन 8 - 1 7 -2/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 7 3 जार 21 21 - 2 केला तर 19/3 आन्सर येतं. सो ऑप्शन बी इज करेक्ट. चला खूप सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलाय. राईट डाऊन फास्ट. तर आपण आज जे क्वेश्चन घेतले ना सगळे क्वेश्चन तुमच्या सेकंड अटेम्प्टसाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटलंय आणि तेच क्वेश्चन मी मोजके क्वेश्चन असे घेतले. हा क्वेश्चन बघितला तर हा क्वेश्चन खूप मोठा आहे पण ब्रेक करून आपण त्याला एकदम सिंपल पद्धतीने समजून घेतलं. अशाच टाईपचे आपण क्वेश्चन इथून पुढे पण घेणार आहोत. आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण इथे थांबूया. थँक्यू.